मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही सरसकट यासाठी मनोज जरांगे पाटील गेले कित्येक वर्ष लढा देत आहेत आणि या 2-4 महिन्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण आणि अनेक ठिकाणी सभा घेतल्या, दौरे केले आणि मराठा समाजामध्ये आरक्षणाची भूमिका मांडली। आज त्यांच्या खरं तर या आंदोलनाला यश आला असं समजूया आपण, कारण आज मसुदा घेऊन सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू आणि मंगेश चिवटे घेऊन आले होते। नेमकं काय आहे मसुद्यामध्ये आपण जरांगे पाटील यांची चर्चा करूया। दादा, मसुदा आणला होता, काय होतं मसुद्यामध्ये? काहीच नाही, पहिल्यासारखंच नुसती चर्चा, गोळ घालणे आणि वेळ काढून नेणे। काल व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्यांची, 1.5 महिन्यापूर्वी तीच व्याख्या दिलेली होती। व्याख्या दिलेली सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय हे लिहून दिलेले असल्याने त्याच्यात घेतली नाही, परत उलटा डाव आमच्यावर टाकणार। ते म्हणले होते सगळे सोयरा शब्द मध्ये घ्या, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीचा लाभ द्या असं म्हणले होते। आम्ही सगळा सोयरा शब्द मध्ये घेतला, त्यांनी पुन्हा दुरुस्ती आणल्या। आम्हालाच म्हणणार, आम्ही तुम्हाला त्याची व्याख्या सहज सांगितलं होतं, ज्याची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावर परंपरेनुसार जिथं लग्न सोयरीक जुळते अशा सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीनुसार सर्व सोयऱ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही व्याख्या आम्ही तुम्हाला सगळ्या सोयऱ्या दिली। तुम्ही आता तिथं फक्त सगळ्या सोयरा शब्द टाकून आणला। सगळे सोयरा म्हणजे काय याची व्याख्या नको, अधिकारी पुन्हा उद्या मराठ्यांना अडीणार आहेत, गोरगरीब मराठ्यांना। सगळा सोयरा म्हणजे तुमचा कोण? त्याचबरोबर त्याचं शपथपत्र करून द्यायचं ठरलं होतं गृह चौकशीच्या माध्यमातूनच। ते शपथपत्राचंही मोफत राज्यात करून ते भरून घेऊ असं सांगितलं, तेही त्याच्यात उल्लेख नाही केला। नका करू देऊ, हरकत नाही। सगळ्या सोयऱ्यांचा शब्द थोडासा आपण आता ते मसुदा बाजूला ठेवू। मूळ विषय सगळा सोयरा कुठं पाहिजे की ज्या 54 लाख नोंदी महाराष्ट्रात मिळाल्या त्या 54 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत का, हा मूळ प्रश्न आहे। तरच त्या सगळ्या सोयऱ्यांच्या तुमच्या आदेशाला किंमत आहे, वोट कोमाला नाही। हे मी त्यांना 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं, आज नाही, काल सुद्धा सांगितलं। तुम्ही 1.5 महिन्यापूर्वी वेगळे येतात, आता वेगळे येतात। तुम्ही म्हणता आम्हाला माहीत नव्हतं, ज्यांना माहिती आहे ते येत नाहीत। तुम्ही दरवेळेस बदलून पाठवणार आणि परत तुम्ही म्हणणार आम्हीच ऐकत नाही। समाजाने काय ऐकायचं? तुमचं 7 महिने तुम्हाला सांगितले की 54 लाख नोंदी ज्या मिळाल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही मूळ भूमिका आहे। ज्यांच्या नोंदी 54 लाख मिळाल्यात यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना, त्यांच्या चुलत्यांना, काक्यांना, पुतण्यांना, आत्यांना तुम्ही त्याचे प्रमाणपत्र वितरित केलेत का? 54 लाख प्लस त्याच्या किती नातेवाईकांना, परिवारातल्या लोकांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलेत? ह्यो आकडा अगोदर महत्त्वाचा आहे। उदाहरणार्थ तो 1 कोटी 1-2 कोटी झाला तर त्या आधारावरतीच त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, त्याच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना द्यायचे जिथं लग्न सोयरीक जुळते परंपरेनुसार तो सगळा सोयरा, पण सर्व तिथं द्यायचे। कधी सोयऱ्यांचा लाभ होणार? याला कुणबी प्रमाणपत्र दिलेलं असल्यावर। उदाहरणार्थ तुमचं कुणबी प्रमाणपत्र निघालंय आणि मी तुमचा सोयरा आहे, माझं काहीच नाही निघालं, तुम्हाला आज प्रमाणपत्र नाही आणखी तर महदूरून कुठं टिकिता? मी मग सोयरा आहे तुमचा, मग आद्यदेश झालाय, पण आद्यदेश कधी लागू होणार? तुमचा सोयरा मी आहे, तुम्हाला प्रमाणपत्र मिळाल्यावर मला त्याचा फायदा होणार आहे। तुमचंच नोंद मिळालं असून तुम्हालाच प्रमाणपत्र नाही, मग कुठं दुरण टिकिता? म्हणजे फाउंडेशन महत्त्वाचं आहे। अगोदर तुम्ही एखादं घर बांधायला निघालात, त्या घराचा तुम्हाला पाया खांदावं लागणार आहे, त्याचं बेसमेंट करावं लागणार आहे। आणि याचं बेसमेंट काय आहे? ह्या नोंदी आणि नोंदीचे प्रमाणपत्र, ही मेन बेस आहे। तुम्ही जमिनीवर भेताडा बांधताना त्याच्यावर पत्रे टाकणं वारावलं जाईल ना, सगळं उडून ते। तुम्ही आधी सोयऱ्याचा आद्यदेश काढला आणि इकडचं तर मागं ठुलंय। त्या सोयऱ्याच्याला कागद मी डोक्यावर घेऊन हिंडू का? मीत का बधीर डोक्याचा आहे? नुसता तुम्ही सगळे सोयऱ्याचा घेतला ना, आद्यदेश काढला, वोट हुकूम काढला म्हणून मराठ्याला दाखवतो चलतो, झालं। आता काय झालं? इकडं कुणबी प्रमाणपत्र त्या सोयऱ्याचा कुठं फायदा होणार आहे? ते कागद घेऊन हिंडू काय कानात घालून? आता ज्या 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्या संदर्भात काय आपण सूचना केल्या की कशा शोधल्या पाहिजे, त्यांना कसं कळवलं पाहिजे? मला तर तोंडातच हाणून घ्यायची वेळ आली। सूचनाच करू आणला, मग फेस पाडायला सूचना करू 7 महिन्यापासून सूचना सांगतोय। पाठीमागच्या 2 महिन्यात सांगितल्यात। आत्ताही यांना 20 जानेवारीपर्यंत 27-28 दिवस मिळाले होते। त्याच्या अगोदर मी 28 दिवसापूर्वीच याच बच्चू भाऊंना त्यांना सांगितलं होतं मांजरसुंब्याला 54 लाख नोंदीचा आकडा द्या, किती जणांना दिलेत आणि त्या नोंदी ज्यांना दिल्यात तुम्ही प्रमाणपत्र त्यांच्या परिवाराला किती दिले आकडा आणा पुढं, समाजाला माहीत तरी होईल ना। 54 लाख जणांना प्रमाणपत्र मिळालेत आणि त्याच्या आधारावर 2 कोटी लोकांना लाभ झालाय आणि मग तिथून पुढे सगळ्या सोयऱ्यांना होणार आहे। तुम्ही पहिलंच काही केलं नाही, आणखी त्याचा काही फायदाच नाही ना। हे आज नाही सांगितलं, काल ते आलेत इतक्या दिवसांनी म्हणून काल सांगितलं। याच्या अगोदर हॉस्पिटल आले होते तेव्हाही सांगितलं होतं, ते त्यांनी कबूल बी केलंय।
कालचं बी मी दिलेला स्वगे सोयरीची व्याख्या मीडियाच्या समोर आहे तुमच्या, आजची सुद्धा आहे. आज त्यांनी ते मान्य केलं. तुम्ही 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आमच्याकडून चूक झाली, सरकारच्या वतीने माफी मागतो आम्ही. याचा अर्थ असा होतो, तुम्हाला मी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं प्रमाणपत्र 54 लाख लोकांना द्या, तुम्ही आणखीन दिले नाहीत. मग त्या नोंदी काय शोधल्यात, नुसते गणित करायला शोधल्यात का काय? 54 लाख मिळाल्या, 54 लाख मिळाल्या. अरे मिळाल्या पण दिले कोणाला? प्रमाणपत्र दिले कोणाला? बच्चू कडू असं म्हटले की ज्या नोंदी आहेत 54 लाख त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू, सरकारी यंत्रणेचा वापर करू, 2 दिवसात करू, असं काही स्पष्ट केले का त्यांनी? म्हणलेत ते 2 दिवसात करू. आम्हाला काय 1.5 महिन्यात झालं नाही, काय होणार 2 दिवसात? ही सरकारचा वेळ काढूपणा आहे. सरकारला कुठंतरी मराठ्यांना फसवायचे. पण मराठी पहिले नाहीत. आता तुम्हाला आता कळन 20 जानेवारीला मराठी काय आहेत ते. तुम्हाला 20 जानेवारीला कळन मराठी घरी किती येतं आणि मुंबईत किती येतं. तिथं खुशाल मोजा. ज्याला 3 कोटी मोजायचं हवस येत ना त्या एडपाटाला, त्याला म्हणा तू आरटी होऊन याच्यावर पुलावर उभा राहा. आता एक मशीन घेऊन ते वाजत नसतं, मशीन ते असं करतं ते मशीन, ते त्या दे म्हणा त्याच्या हातात दे, तू मोज येऊनच ते मराठी. तो फेस पाडा पाहिजे मराठी मोजू इतके मराठी येणार आहेत. कळालं पाहिजे सरकारला सुद्धा आपण काय करतोय काय नाही करीत. इतका समाज इतका विटीस धरला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही मराठ्याला लई चढवून केलं ना, आणि अंतरवालीसारखे प्रयोग पुन्हा पुन्हा करायचा प्रयत्न केला, तुम्ही काही ट्रॅप करायचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात तर सुपडासाप झालाच राजकीय, पण देशातसुद्धा तुमचा सुपडासाप झाला म्हणून समजा. हां, हे तुम्ही ही फसवणूक इतकी, म्हणजे आम्ही व्याख्या देतो त्यातले एकच शब्द लिहून आणतात, परत म्हणते त्यांनी दुरुस्त्या काढ्या. आम्ही तुम्हाला 1.5 महिन्यापासून सांगतो या दुरुस्त्या हे आहे तसं घ्या. त्यातले दरबारीने एक आणतात. मग आम्हाला नाही आलं का आम्हाला पटत नाही ते, कारण आम्ही जातीच्या बाजूने आहेत, तुमच्याकडून नाही. आणि त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं ते, मी त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही, हे सगळ्यात मोठं दुखणं आहे. आणि होणारच नाही, मी मेलो तरी नाही होणार. परंतु आमचं आता सरळ सरळ म्हणणं आहे की जे नोंदी 54 लाख मिळाल्यात त्या 20 तारखेच्या आत तुम्ही त्यांना प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा द्या. परत गोळ घालताना नातेवाईक कुठून आणले, त्यांच्या परिवाराला सुद्धा द्या. एकूण आकडा त्या आधारावरती मग ते तुमचा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश किंवा तो वोट हुकूम कामाला येतोय तर येतोय. आणि तुम्ही हे केलं तर आम्ही 20 तारखेला विचार करू पुढं काय करायचं. तर पण आरक्षण मिळालं तरी आम्ही मुंबईला जाणार आहेत, आणि नाही मिळालं तरी 20 जानेवारीला मुंबईला जाणार आहेत. मिळाल्यावर यासाठी जाणार आहेत की सगळे मराठे सरकारवर गुलाल टाकायला जाणार आहेत, नाही मिळालं तर आरक्षण आणायला जाणार आहेत. तरी होते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळालं तर मुंबईला सरकारवर गुलाल उधळण्यासाठी जाणार, आणि नाही मिळालं तर आंदोलन करण्यासाठी जाणार, असाच पुन्हा एकदा इशारा दिला आहे. कॅमेरामन हर्षलसह संजय सर्वदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.